पंढरीनाथ महाराज की जय. आम्हा काय उचित ते न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. ज्ञानदेव ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये गीतेच्या अनुसार विवरण करताना म्हणतात, अर्जुन, ज्ञानेश्वरांचा अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे श्रीकृष्णा, आमचं काय उचित आहे ते फक्त तुलाच कळू शकतं, कारण माझं चित्त मोहाने ग्रासलेलं आहे. जो मोहाने किंवा कोणत्याही चंचल भावनेने ग्रासलेला असतो त्याला स्वतःला काहीच निर्णय घेता येत नाही. निर्णय माणूस कधी घेतो? जेव्हा त्याची बुद्धी स्थिर असते. पण जेव्हा तो मनाच्या संभ्रमित अवस्थेत असतो तेव्हा त्याला हे करू की ते करू अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात आणि यातून मार्ग दाखवणारा कुणीतरी गुरु पाहिजे. आणि या ठिकाणी अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतोय, माझं हित कशात आहे हे फक्त देवा तुलाच माहित आहे, कारण माझ्या स्वतःला काय निर्णय घ्यावा याच्यामध्ये मी संभ्रमित आहे. आणि जो भ्रमित आहे, संभ्रमित आहे, जो स्वतःच चंचल आहे, त्याला आपल्या स्वतःच्या योग्यायोग्यतेची जाणीव नसते. या ठिकाणी श्रीकृष्णाला त्यांनी केवळ एक सारथी म्हणून पाहिलेलं नाहीये, केवळ मित्र म्हणूनही पाहिलेलं नाहीये, तर श्रीकृष्ण हा त्याचा सखात आहे, तसा त्याचा गुरु आहे, त्याचा बंधू आहे, त्याचा वडिलकीच्या नात्याने तो वागणारा असल्यामुळं अगदी पित्याचा अधिकार देखील त्यांनी अर्जुनाने त्याला दिलेला आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतो, तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता. तू माझा गुरु आहेस, बंधू आहेस, पिता आहेस, एवढंच नव्हे तर तू माझं सर्वस्व आहेस, माझी देवता देखील तू आहेस. आता या ठिकाणी समर्पण वृत्ती आहे, शरण्य वृत्ती आहे. आणि जो शरण येतो, समर्पित भावनेने शरण येतो, तोच खऱ्या अर्थाने शिष्यत्वाला हा अधिकार प्राप्त करू शकतो. शिष्यत्वाचा अधिकार त्याला येऊ शकतो. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. त्याला हेही माहित आहे की आतापर्यंत ज्या ज्या आपत्ती आल्या, ज्या ज्या विपत्ती आल्या, जे जे संकट आले, त्या सगळ्या संकटांच्या मधून, विपत्तींच्या आपदांच्या मधून फक्त गोपाल कृष्णाने आपल्याला सोडवलंय आणि तोच खऱ्या अर्थानं मार्गदर्शक आहे. म्हणून सर्व वृत्तीने तो त्याला शरण येतो. अर्जुनाची शरण्य वृत्ती, अर्जुनाची सर्व प्रकारे असलेली नम्र वृत्ती आणि भगवान गोपाल कृष्णाच्या उपदेशाकडे त्यांनी केलेली ही मागणी, ही नातरी अपत्याते माये, सांडूनी जरी जाये तरी ते कैसेनी जिये ऐके कृष्णा. माऊलीच्या मनामध्ये कुठेतरी आपले आई वडील आपल्याला सोडून गेले, आंचवले, याचं दुःख अंतःकरणात सलतंय असं या प्रतिमेमधून दिसतं. कारण आई जर आपल्या मुलांना सोडून गेली तर ती कशी जिवंत राहू शकेल हो, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तेव्हा आई आणि मुलगा, आई आणि मुलगी यांच्या नात्यांची जी नाजूक वीण आहे ती माऊली इथे प्रगट करतात. आणि म्हणून तू सर्व प्रकारे माझा देव आहेस, तू माझं सर्वस्व आहेस, आणि आता मला काय उचित आहे ते सांग, मी काय करावं हे मला सांग, अशा प्रकारचं विवरण अर्जुनाच्या तोंडी माऊली करतात. म्हणजे शेवटी गुरु तेव्हाच उपदेश करतो किंवा गुरु तेव्हाच ज्ञान देतो जेव्हा शिष्य हा अत्यंत शरण्य भावाने आणि तूच माझा त्राता आणि तूच माझा विद्यादाता आहेस अशा प्रकारच्या भावनेने त्याला शरण येतो. त्याला शरण्यता असं म्हणतात. ही शरण्य वृत्ती
अर्जुनाच्या ठाई या शब्दातून माऊली व्यक्त करतात. आणि मग या ठिकाणी हे ऐकल्यानंतर गोपालकृष्ण त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव करतात असं माऊली म्हणतात. आणि म्हणून सहजे सुनीळू कृपामृते सजळू या ठिकाणी आपण आलेलो होतो काल. त्यानंतर हा उमजे आता कवणे परी, जेव्हा अर्जुनाच्या या मनस्थितीचा विचार श्रीकृष्णाने केला तेव्हा कृष्ण विचार करतात की याला काय सांगितलं म्हणजे याचं मन स्थिर होईल, काय सांगितलं म्हणजे याला उमजेल. वास्तविक हा वेडा आहे असं नाही, हा अज्ञानी असं नाही, हा ज्ञानी आहे. पण या कोणत्या वेळेला काय करावं, औचित्य शब्द वापरलाय त्यांनी, उचित काय करावं. या ठिकाणी औचित्य हा एक फार महत्वाचा शब्द आहे. कारण आपल्याला सगळ्याच गोष्टी असतात, पण कोणत्या वेळेला कोणती करावी याला औचित्य म्हणतात. किंवा उचितता किंवा औचित्य हा एक काव्यशास्त्रातला फार महत्वाचा गुणधर्म आहे. जीवनातला देखील महत्वाचा गुणधर्म आहे. कोणत्या वेळी काय करावं याला औचित्य म्हणतात. म्हणून अर्जुनाच्या मनामध्ये द्रवता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं, किंवा अंतःकरण अत्यंत करुणार्द्र झालं, हे ठीक आहे. परंतु हे कधी व्हावं, कोणत्या वेळेला व्हावं याला वेळ काळ